नमस्कार. नाईकवाडे करिअर काउन्सिलिंगमध्ये पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. NTA मार्फत त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 27 तारखेला ॲडमिट कार्ड रिलीज होईल असं सांगण्यात आलं होतं. पण एक दिवस आधीच म्हणजे 26 तारखेला रात्रीच ॲडमिट कार्ड हे NTA मार्फत रिलीज करण्यात आलेलं आहे. त्यासाठी NTAने 2 लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेता येईल. शक्यतो ॲडमिट कार्डच्या 2 ते 3 कलर प्रिंट डाउनलोड करून घ्या. तुमचं एक ॲडमिट कार्ड हे हॉलमध्ये एक्झामिनेशन हॉलमध्ये जमा करून घेतलं जातं. त्यामुळे तुमच्याकडं दुसरी प्रत असणे आवश्यक आहे. कारण मेडिकल ॲडमिशनसाठी जेव्हा तुम्ही पुन्हा अर्ज करता तेव्हा तुमच्याकडं एक प्रत आवश्यक असते. तेव्हा 2 ते 3 प्रती या ॲडमिट कार्डच्या डाउनलोड करून ठेवा. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर आलेली माहिती ही व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यावरचा फोटो तुमचाच आहे का, त्याच्यावर नाव व्यवस्थित आहे का हे एकदा बघून घ्या. तुमच्या ॲडमिट कार्डवर तुम्हाला जे सेंटर मिळालेलं आहे त्याचा ॲड्रेस दिलेला आहे तो व्यवस्थित पाहून घ्या. अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये एकाच नावाचे 2-2 ठिकाणं किंवा कॉलेजेस असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा गोंधळ होतो. त्यामुळे ते ॲडमिट कार्डवर जे केंद्र दिलेलं आहे ते केंद्र व्यवस्थित पाहून घ्या किंवा परीक्षेच्या आधी 1 दिवस जाऊन ते केंद्र बघून या. एक्झामिनेशन हॉलमध्ये किती वाजता आत जायचं याचं टाईम टेबल प्रत्येकाला डिवाईड करून दिलेलं आहे. कोणाला 10:30 वाजता, कोणाला 11 वाजता, 11:30 वाजता, 12 वाजता, 12:30 वाजता असे वेगवेगळे स्लॉट्स दिलेले आहेत. जेणेकरून एक्झामिनेशन हॉलमध्ये एकाच वेळी खूप गर्दी होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर तुमचं बायोमेट्रिक होणार आहे. तुमचे सगळ्या तपासण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे तिथं खूप वेळ लागू शकतो. यासाठी टाईम स्लॉट्स ठरवण्यात आलेले आहेत. पण परीक्षेची वेळ ही सर्वसाधारण 2 ते 5 पर्यंत आहे आणि एक्झामिनेशन हॉलमध्ये फायनल एंट्री जी दिलेली आहे ती 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 11 वाजता जर टाईम दिला असेल तर 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत करायचं काय हा अनेकांना प्रश्न पडतो. आणि ते खरं देखील आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप उष्णता आहे, आत खूप उकाडा असणार आहे. फॅन असला तरी खूप उकाडणार आहे. त्यामुळे आत जाऊन 2-2.5 तास करायचं काय हा प्रश्न आहे. पण 11 वाजता जर टाईम दिलेला असेल तर बरोबर 11 वाजताच आत गेलं पाहिजे असं काही नाही आहे. एक्झामिनेशन हॉलमध्ये फायनल एंट्री ही 1:30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे 1:30च्या आत तुम्ही जाऊ शकता. 1:30 नंतर मात्र कुणालाही अगदी 1 मिनिट जरी वेळ झाला तरीही तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे जरी तुम्ही 11चा टाईम दिला असेल तरी 12:30 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता एक्झामिनेशन हॉलमध्ये. 12:30च्या दरम्यान एक विद्यार्थ्यांना आत सोडायला सुरुवात होईल. त्यामुळं तिथं सगळ्या तपासण्या होतील. तुमचं बायोमेट्रिक बघितलं जाईल, तुमचं हॉल तिकीट तपासलं जाईल, तुमचे ओळखपत्र तपासलं जाईल. त्यानंतर मग तुम्हाला आत सोडलं जाईल. त्यामुळे तिथे वेळ लागू शकतो. त्यामुळे 12:30 पर्यंत तरी तुम्ही तिथे पोहोचा. पण 1:30 हॉलचे एक्झामिनेशन जे सेंटर आहे तेथील गेट बंद होईल आणि ते एकदा गेट बंद झाल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही हे लक्षात घ्या. पण 12:30 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. एक्झामिनेशन हॉलमध्ये जाताना काय घेऊन जायचं तर 3 गोष्टी या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड. ओरिजिनल कलर प्रिंट ॲडमिट कार्डची घेऊन जाणं आवश्यक आहे. ब्लॅक व्हाईट देखील चालतं पण काही केंद्रावर कलर प्रिंटचीच मागणी केली जाते आणि तेव्हा तुमची धावपळ होऊ शकते. यासाठी कलर प्रिंटच घेऊन जा. त्याच्यासोबत तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो जो 35 mm बाय 45 mm चा जो फोटो आहे जो तुम्ही ह्याच्यावर चिटकवलेला होता, जे ॲप्लिकेशन करताना जे तुम्ही अपलोड केलेला होता तोच फोटो शक्यतो घेऊन जा. नसेल दुसरा फोटो असला तरीही चालेल, तसं काही जबरदस्ती नाही आहे. चुकून तुम्ही जर फोटो विसरून गेला तर एक्झामिनेशन हॉलमध्ये देखील तिथं फोटो काढून द्यायची सोय असते. पण त्यामध्ये तुमचा वेळ जाईल. यासाठी घरूनच हा फोटो घेऊन जा. तर एक ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे. एक 35 बाय 45 mm चा फोटो घेऊन जायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं ओरिजिनल ओळखपत्र. मग ते आधार कार्ड असो, बँकेचं कुठलंही पासबुक ज्याच्यावर फोटो चिटकवलेला आहे तो फोटो असो, ते पासबुक असो किंवा पासपोर्ट असो. अगदीच नसेल तर तुम्ही 12वीला जे तुमचं हॉल तिकीट होतं परीक्षेच्या वेळेचं तर ते हॉल तिकीट देखील चालेल. कुठलंही शासकीय ओळखपत्र जे असेल
तर ते तुम्हाला घेऊन जाता येईल. पण ओरिजिनलच ओळखपत्र चालणार, झेरॉक्स किंवा डुप्लिकेट हे चालणार नाही. किंवा फोनमध्ये तुमचे ओळखपत्र असेल तर ते देखील चालणार नाही. तर ओळखपत्र या 3च गोष्टी एक्झामिनेशन हॉलमध्ये घेऊन जायच्या आहेत. बाकी एक्झामिनेशन हॉलमध्ये काहीही घेऊन जायचं नाही. ॲडमिट कार्डच्या बाबतीत सांगायचं झालं तर ॲडमिट कार्डची एकूण 3 पानं आहेत. त्यामध्ये जे शेवटचं पान आहे 3 नंबरचं पान आहे त्याच्यावर वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. तर त्या सूचना अगदी व्यवस्थित वाचून घ्या. पहिली 2 पानच एक्झामिनेशन हॉलमध्ये घेऊन जायच्या आहेत. तिसरं पान नाही नेलं तरीही चालतं. पहिलं पान जे आहे तर त्याच्यावर 3 चौकोन तुम्हाला दिसतील. त्या पहिल्या चौकोनमध्ये कॅन्डिडेटचा फोटो चिटकवायचा आहे. हा फोटो घरातूनच चिटकून जायचा आहे आणि तो जो पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे 35 mm बाय 45 mm तो फोटो पहिल्या चौकोनात चिटकवायचा आहे. चौकोन तो छोटा वाटतो, तिथं कसा चिटकवायचा अनेकांना प्रश्न पडतो. पण थोडं खाली आलं तरीही चालतं. खाली खूप जागा आहे त्यामुळे खाली आलं तरीही चालेल. वरती जाऊ नका, पण वरची जी रेषा आहे तिथून खाली चिटकवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा जो चौकोन आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांचा डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उमटवायचा आहे. तो देखील घरातूनच उमटून जायचा आहे. व्हायोलेट कलर किंवा ब्ल्यू कलरच्या शाईने हा अंगठा उठवायचा आहे. तेथे देखील अनेकांना प्रश्न पडतो की कुठला शाई वापरायची. तर हे 2 चौकोन म्हणजे पहिल्या चौकोनमध्ये फोटो घरात चिटकवायचा आहे. अंगठा हा देखील घरातूनच उमटवून घेऊन जायचा आहे. आणि जो तिसरा चौकोन आहे त्याच्या विद्यार्थ्याची सही करायची आहे. तिथे मात्र सही घरी करायची नाही. ते एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर एक्झामिनरच्या समोर ही सही करायची आहे, हे लक्षात घ्या. सही ही एक्झामिनेशन हॉलमध्येच करायची आहे. त्याच्यानंतर जो दुसरं पेज आहे तर त्या दुसऱ्या पेजमध्ये त्या दुसऱ्या पेजवर तुमचा 4x6 इंचाचा जो फोटो आहे पोस्टकार्ड साईज फोटो तो देखील घरीच चिटकवून घेऊन जायचा आहे. घरातूनच चिटकवून घेऊन जायचा आहे तो फोटो देखील. त्याच्यावर डाव्या बाजूने विद्यार्थ्याने तर उजव्या बाजूने तिथं जो एक्झामिनर असेल तो सही करणार आहे. या सह्या देखील एक्झामिनेशन हॉलमध्येच करायच्या आहेत. तिथे फक्त फोटो चिटकवा, बाकी काहीही करू नका. एवढंच घेऊन जायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. ॲडमिट कार्डवर फक्त पहिल्या पानावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा. दुसऱ्या जो चौकोन आहे त्याच्यावर तुमची सही करायची आणि जे दुसरं पेज आहे त्याच्यावर तुमचा पोस्टकार्ड साईज फोटो चिटकवायचा. एवढंच करायचं आहे. आणि ते ॲडमिट कार्ड जी 2 पानं आहेत पहिली ती घेऊन जायचं आहे. एक ओरिजिनल ओळखपत्र घेऊन जायचं आहे. आणि तिथल्या अटेंडन्स शीटवर चिटकवायला एक जो 35 mm बाय 45 mm चा जो फोटो आहे आयडेंटिटी साईज किंवा पासपोर्ट साईज जो फोटो आहे तोच फोटो तेवढा एक एक्स्ट्रा घेऊन जायचा आहे. बाकी एक्झामिनेशन हॉलमध्ये काहीही घेऊन जायचं नाही, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट NTA जी नोटीस पाठवलेली आहे की तुमचं बायोमेट्रिक अपडेट करून घ्या. अनेकांचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावर लहानपणीचाच फोटो आहे. बायोमेट्रिक त्यांचे लहानपणीचेच असलेले आहेत त्यामुळे तुमचे ओळख पटणार नाही. तर यासाठी ज्यांनी 15 वर्षानंतर जर बायोमेट्रिक अपडेट केले नसतील आधार कार्डला तर ते तात्काळ अपडेट करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ एक्झामिनेशन हॉलमध्ये जाणार नाही. या सर्व गोष्टींची काळजी घ्या. तात्काळ ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. आणि मी आता ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सूचना पाळा. एक्झामिनेशन हॉलमध्ये बिनधास्तपणे, निर्धास्तपणे आणि आत्मविश्वासाने जाण्यासाठी NTAने ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं व्यवस्थित पालन करा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. या बाबतीत काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला फोन करू शकता. पुन्हा एकदा आपणा सर्वांना या नीट परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.